सगळ्यावर SIT बसवा आणि SIT बसवून नक्की काय झालं हे सरकार नुसतं नाही पण प्रत्येक भारतीयाला कळलं पाहिजे की पेलेट गन मध्ये अटॅक कसा झाला, कोणी केला. पार्लमेंटमध्ये मी स्वतः बसले होते तेव्हा टेअर गॅसचे आवाज येत होते, पार्लमेंटचे दरवाजे बंद झाले. तर हे कसं झालं त्याच्यामुळे पारदर्शक SIT ही त्या सगळ्या जंतर मंतर आणि त्या सगळ्यावर बसावी आणि FCRA बिल याची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्यांनी करावी, चर्चा होऊ दे, सगळ्या पार्टींकडून करा आणि मग एकमताने आपल्याला मार्ग काढता येईल जर भारत सरकार मार्ग काढायच्या मूडमध्ये असेल तर. नाही, FCRA बिल हे फॉरेन फंडिंगबद्दल, ज्या NGOजला फॉरेन फंडिंग येतं त्याच्यामध्ये अनेक नवीन प्रश्न भारत सरकारने मांडलेत. आमचं म्हणणं आहे की ठीक आहे, जर त्याच्यात ड्रग मनी असेल, त्याच्यात काही चुकीचे पैसे कुठलेही असतील, मग म्हणजे ड्रगचे पैसे असू शकतात किंवा टेररिस्ट मनी असेल, ज्याला आपण डर्टी मनी म्हणतो साधारणपणे, ते असतील तर अर्थातच तुम्ही ॲक्शन घ्या. पण जर एखादा फॉरेन फंड तुमच्या आणि आमच्या देशातल्या गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना, समजा पोलिओचे इंजेक्शन्स देत असेल, मेड इन इंडिया इंजेक्शन बाहेरून येत नाही, भारत सरकार आपल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ते बनतं, त्याला जर US एड येत असेल किंवा NGO पैसे देत असेल किंवा गेट्स फाउंडेशन देत असेल तर काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. ते औषधांसाठीच येत आहे, शिक्षणासाठी येत आहे. शिक्षणाचं धोरण तर भारत सरकारच ठरवत आहे ना, हे येऊन काही वेगळं शिकवत नाही आहे. त्याच्यामुळे FCRA बिल हे फॉरेन फंडिंगकडे प्रत्येक निधी जो येतो आणि तो अनेक वर्ष येतो आहे, मदर टेरेसांच्या जी संस्था आहे त्यालाही पैसे येतात, जगातून लोक पाठवतात. अनेक अशा संस्था या देशामध्ये आहेत ज्यांना परदेशात, अहो कशाला, आपल्या भारतातच बघा, भारताच्या इकॉनॉमीमध्ये आपले जे नातेवाईक दुबईमध्ये राहतात, मिडल ईस्टमध्ये राहतात, सगळ्यांचे असतील इथे बसल्यांचे, कोणीतरी भाऊ, मित्र, वर्गमित्र, शाळाचा मित्र, कॉलेजचा मित्र राहतात ना फॉरेनला, आईवडिलांना पैसे पाठवतात ना, हे फॉरेनवरनं पैसे येतात ना, मग ते डर्टी मनी आहे का? असं नसतं. सगळ्याकडे वाईट नजरेने का आपण बघावं. या जगामध्ये चांगले काम करतात, गेट्स फाउंडेशन आहे, चांगलं काम करतात ना, अनेक वर्ष करतात, US एड करतं, अनेक वर्ष चांगलं काम करत आहे ना. त्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला की FCRA बिल आमच्यावर लादू नका. आत्ताच्या फॉर्मॅटमध्ये लादलं तर आमची लढाई होणार. त्याच्यामुळे आम्ही चर्चेला तयार आहोत. तुम्ही एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा, त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये साधारण सगळ्या पक्षाचे लोक घ्या आणि सगळे पक्ष थोडासा ब्रेनस्टॉर्मिंग करूया, चर्चा करूया आणि एक चांगला मार्ग काढून अविश्वास न दाखवता पण पारदर्शकपणे काम कसं होईल हे व्हावं. आमचं सहकार्याची भूमिका राहील चर्चेला. डिलिमिटेशनचं बिल आलंच नाही आहे, जे बिल आलंच नाही आहे त्याच्यावर आम्ही कसं भाष्य करणार. आणि जसं मी तुम्हाला म्हणले की या सगळ्या बिलांची चर्चा आम्ही इंडिया अलायन्सच्या, जी आमची तर पहिल्यांदी दर रोज सकाळी 10 वाजता इंडिया अलायन्सची मीटिंग होते, रोज 10 वाजता. तुम्ही जर इंडियन काँग्रेस पक्षाचं हँडल जर फॉलो करत असाल किंवा मला फॉलो करत असाल, राहुलजींना फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की दर पार्लमेंट चालू असताना सकाळी 10 वाजता रोज खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे भेटतो. खडगेजी आमचं नेतृत्व पार्लमेंटमध्ये करतात, दोन्ही हाऊसमध्ये नसले तरी मेन डिसिजन आमच्या सगळ्यांची चर्चा करून खडगे साहेब जे आम्हाला दिशा देतात त्या दिशेने आम्ही दिवसभर काम करतो. तर 10 वाजता आम्ही भेटतो, आम्ही सगळे मिळून चर्चा करतो आणि सगळे मिळून काय धोरण पुढे न्यायचं ह्याच्यावर आम्ही चर्चा करून पुढे जातो. त्याच्यामुळे डिलिमिटेशनच्या बाबतीत बिलच आलं नाही, सो बिल आल्याशिवाय आम्ही त्याच्यात भाष्य कसं करणार. आणि जेव्हा बिल येईल तेव्हा प्रत्येक बिलाची चर्चा आम्ही आमच्या मित्रपक्ष आणि काँग्रेस जो आमचा मोठा भाऊ आहे, खडगे साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत पार्लमेंटमध्ये, त्यांचं मार्गदर्शन घेऊन चर्चा करून मग सपा असेल, तृणमूल काँग्रेस असेल, आमचे लेफ्टचे सगळे सहकारी असतील, त्या सगळ्यांची चर्चा करून, शिवसेना असेल, संजय राऊत साहेब, अरविंद सावंतजी त्या मीटिंगला रोज असतात, अखिलेश यादव जी नेहमी येतात, तृणमूलचे डेरिक ओब्रायन, सौगता रॉय, मवा मोइत्रा, सगळेच आम्ही रोज सकाळी 10 वाजता भेटतो आणि पुढचे इंडिया अलायन्सची दिशा आम्ही ठरवतो.
मला कर्जमाफीबद्दल खरंच म्हणजे काय बोलावं, इतका असंवेदनशीलपणा मी कधीच पाहिला नाही. आणि तुम्ही बघा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना नियम कायदे आणि लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली त्याचं टायमिंग, हे दुर्दैव आहे की या सरकारचं सगळं काम हे इलेक्शन सेंट्रिक असतं. म्हणजे इलेक्शन आलं की दोन्ही हाताने त्यांचे सगळे निर्णय होतात. इलेक्शन निवडून आले ते आणि सत्तेत बसले की दोन्ही हात एकदम टाईट धरून त्यांचं काम चाललेलं असतं. का शेतकरी त्याच्यात बसत नाहीत मला सांगा. शेतकरी आहे ना, काळ्या मातीची इमान राखणारा, तुमचा आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न हा सोडवणारा शेतकरी, त्याला कसले नियम कायदे. आणि मला सांगा, यांचे पेपर जेव्हा फुटतात तेव्हा नियम कायदे तंत्रज्ञान येत नाही. आमच्या गरीब लोकांची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांचे नियम कायदे लागतात या सरकारला. ही दुर्दैव आहे. आणि मी या सरकारच्या या निर्णयाचा आणि या सरकारचा, असंवेदनशील सरकारचा जाहीर निषेध करते की शेतकरी आणि लाडकी बहिणी याच्या बाबतीत जो असंवेदनशीलपणा या सरकारने दाखवला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे. हे सरकार काही करू शकतं. म्हणजे ज्या युवक पिढीने अतिशय मनमोकळेपणे त्यांना जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेला आहे, मन मोकळेपणे त्यांना बोलण्याचा, त्यांची मतं मांडण्याचा, त्याच्यावर पण आता गुन्हे दाखल केले. मग शेवटी फारच ओरडाआरडा झाल्यावर ते गुन्हे मागे घेतले. अनेक राज्य तशी आहेत. आणि या जेनझीनी, म्हणजे मला कधी कधी वाटतं की ते काँग्रेस पक्ष ही सुरुवात केली होती ना, जेव्हा इंग्रज आपल्यावर राज्य करत होते, तेव्हा चले जाओ अशी चले जाओची घोषणा देतील का काही पोरं लवकरच, असं मला वाटायला लागले. सगळी जी मुलं आहेत ही सुशिक्षित आहेत आणि त्यांना काय आईसचा प्रॉब्लेम नाही, ना इन्कम टॅक्स, ना CBI, ना ED, ना त्यांना कॉन्ट्रॅक्ट्स पाहिजे. त्यामुळे ते कुठलेच प्रॉब्लेम त्यांना नसल्यामुळे ते मन मोकळेपणे जे खरं आहे. आणि मी परमपूज्य सहसरसंचालक जी मोहन भागवतजींचे आभार मानते की त्यांनी तर सर्टिफिकेटच दिलं की ही नवीन पिढी किती इमानदार आहे. त्याचं मी स्वागत करते. ते थोडंसं भारतीय जनता पक्षाने ऐकलं त्यांचं तर मलाही समाधान वाटेल. पंतप्रधान जेव्हा शिवसेनेच्या खासदारांच्या सोबत ब्रेकफास्टला भेटतात आणि आम्ही तुमच्या सोबत वगैरे अशा प्रकारच्या बातम्या येतात, तर तुम्हाला हे कितपत योग्य वाटतं की एखादी केस चालू असताना PM त्यांना भेटणं, त्याच्यावर? नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, ह्या केसबद्दल म्हणजे शिवसेना आणि आम्ही एकत्रच भोगले. त्यांची केस आमच्यापेक्षा थोडीशी वेगळी असली तरी अनेक वेळा आम्ही त्या केसेस क्लब करतो. आणि उद्धवजींच्या केसमध्ये तर म्हणजे मला हास्यास्पद वाटतं हे की म्हणजे काय करावं असं वाटतं. कारण उद्धवजींच्या केसमध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण हा उद्धवजींचाच आहे. याचं कारण असं की त्या पक्षाची स्थापना कोणी केली तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी केली. बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी त्या पक्षाची जबाबदारी ही उद्धवजींनाच दिली. हे बाळासाहेब हयात असतानाचा निर्णय. तो पक्ष स्थापन कोणी केला? बाळासाहेबांनी केला. हयात असताना माझा उत्तराधिकारी उद्धवजी असतील हे त्यांनी सांगितलेलं असताना तुम्ही भलत्याला दुसऱ्या लोकांना पक्ष देता, कुठला न्याय मला सांगा. आता पक्षावर आहे, उद्या तुमच्या घरावर येईल. तुमच्या वडिलांनी वडोपार्लीत घर तुमचं असेल तिथे येऊन मी क्लेम करीन की हे तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिले हो, पण हरकत नाही, ते माझं आहे. ऐसा कैसा चलेगा? हा देश आत्ता तरी काही लोकांच्या मनमर्जीनी चाललं, ऐसा नाही चलेगा. हा फक्त आणि फक्त संविधानानेच चालला पाहिजे. आम्ही कोर्टात ताकदीने, आजही माझी तरी लढाई चालली. कारण का आदरणीय पवारसाहेबच त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे का? तर हो, झालेला आहे. चुकीच्या पद्धतीने. आम्हाला तारीखच लागत नाही. आम्ही किती दिवस तारीख मागतोय, का नाही मिळत आहे आम्हाला तारीख, मला सांगा. आणि कागदपत्र तर आमच्या आणि शिवसेनेच्या केसमध्ये एकच आहे की पक्ष कुणाकडे, MLA कुणाकडे, ते आमच्या संविधानात नाही. पक्षाचं एक संविधान असतं ना, त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आमच्या पक्षामध्ये ज्यांच्याकडे पक्ष सगळे अध्यक्ष तो पक्ष चालवणार. आमदार खासदारांचं काय मत आहे ते त्यामध्ये घेता येत नाही. आणि तुमच्याच चॅनलवर परवा एक बातमी मी पाहिली
ती मला माहिती नाही, मी तुमच्या चॅनल्सवरून वर्तमानपत्रात वाचली की अनेक पक्षांमध्ये चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले जातात किंवा सिस्टम फॉलो केली नाही आणि कधी नव्हे ते इलेक्शन कमिशन प्रश्न विचारतो. हे तर मला धक्काच बसला की इलेक्शन कमिशननी नोटीस पाठवली, ती रुटीनमधून गेली, चुकून गेली, कशी गेली भगवान जाणे, मला नाही माहिती. पण मला गंमत वाटली की सत्तेत असलेल्या लोकांना इलेक्शन कमिशन नोटीस पाठवत आहे, तर कमालही हो गया. आम्हाला सवय झाली हो, आम्ही किती खरं बोललं तरी अन्याय आमच्यावरच होतो, ॲक्शन आमच्यावरच होते. आता याची सवय झाली, कारण का विरोधी पक्षामध्ये राहायचं आणि खरं बोललं तर या देतात शिक्षा होते. आणि तुम्ही जर कॉम्प्रोमाइज असाल तर तुम्हाला काही पदरात तुमच्या पडू शकते. दुर्दैव आहे मला बोलावं लागतं असं, पण असं हे कुठल्याही एका सशक्त लोकशाहीसाठी हे योग्य नाही आणि याला लाँग टर्म ह्याच्यात प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे आपण काय आत्ता 2 वर्ष 5 वर्षाचा विचार करत नाही ना. तुम्ही जेव्हा एखादं कृती करता त्याला लेगसी इश्यूज पण असतात. आज हे सत्तेत आहे, तुझा दुसरा कोणीतरी येऊन हे करेल. हे कुठल्याही देशासाठी या आत्ता ज्या गोष्टी होत आहेत त्या योग्य नाही आणि एखाद्या ग्रोथसाठी पोषक. सुनेत्रा पवारांना कुणबी मीडिया काँग्रेसनं म्हटलं जोरदार आंदोलन राज्यामध्ये पाहायला मिळालं. अशा वेळी संजय काकडेंना एक पत्रकार परिषदेत नेतर म्हणाले पवारसाहेबांना काँग्रेसची साथ सोडली पाहिजे. आज सुनीवर आलं उद्या मोदीच्या बाबतीत देखील जर काँग्रेसचं काही सुरू एकतर संजय काकडेंचं स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही आणि वाचलेलं नाही, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही. सुनेत्रा पवारांबद्दल मी सांगू शकते की सुनेत्रा वहिनींबद्दल एक स्टेटमेंट काँग्रेसने केलं ते अयोग्यच होतं. मी स्वतः काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलले आणि मी काँग्रेस लीडरशिपचे जाहीर आभार मानते. त्याचं कारण असं की मी काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलल्यानंतर अर्ध्या तासातच काँग्रेसने त्यांचा स्टँड क्लिअर केला आणि हे स्थानिक सोशल मीडियाची त्यांची कोण टीम आहे स्थानिक महाराष्ट्रातली त्यांच्याकडून झालेलं आहे. हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं मत नाही, पण देशाच्या काँग्रेसच्या लीडरशिपने क्लिअर केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रातली काँग्रेस आणि देशाची काँग्रेस ह्याच्यामध्ये वेगळी मतं आहेत आणि केंद्रातल्या काँग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका केली की कुठल्याही महिलेबद्दल कशाला आपण कुठल्याही व्यक्तीबद्दल असं का बोलावं. टीका करायला मराठी भाषामध्ये खूप ताकद आहे. त्याच्यामुळे जर टीका करायची असेल तर अनेक शब्दांनी ती टीका करते येते, पण कुणाचाही अपमान होईल असं कधीच कोणी बोलू नये. अमाताचे आम्ही आहोत. आमच्यावर जे संस्कार झाले आहेत त्या संस्कारात कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे जे काँग्रेस प्रेमी होते त्यांचे संस्कार आमच्यावर आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीबद्दल महिलेबद्दल मग पुरुष असू दे महिला असू दे त्यांच्याबद्दल टोकाची भूमिका घेणं हे फारसं मराठी संस्कृतीला न शोभणार आहे. त्यामुळे माझी विनम्र विनंती आहे काँग्रेस पक्षालाही की ठीक आहे, जे झालं विषय सोडून देऊया. काँग्रेसनी त्याचं केंद्राच्या काँग्रेसनी मनाचा मोठेपणा दाखवून जे काय करायचं होतं तो निर्णय घेतलेला आहे. त्यांनी ते स्टेटमेंट चुकीचं आहे हे केलेलं आहे. त्याच्यामुळे पुढे जाऊया. कधीतरी ह्या गोष्टी सोडून आपणही मनाचा मोठेपणा काढून पुढे जायचं असतं, कारण ह्या देशासमोर आणि या राज्यासमोर खूप मोठं आर्थिक संकट आहे, अनेक इन्व्हेस्टमेंट्स आहेत. त्यामुळे खूप गोष्टी आज एम्प्लॉयमेंट असेल, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, खूप मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या आव्हानांकडे आपण पुढे सगळे एकत्र मिळून कसे लढणार आहोत याची मला वाटतं आपण सगळ्यांनी काळजी करावी. आणि जर कायदा सुव्यवस्थेबद्दल कोणाला काही अस्वस्थ वाटत असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे होम मिनिस्टरही आहेत, त्यांच्याकडे फॉलोअप करावा, पत्र लिहावं आणि करावं, कारण हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत. आणि योगायोगाने तुम्ही बीडचा विषय काढला म्हणून सांगते की बीडच्या विषयाबद्दल मी स्वतः पार्लमेंट झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागणार आहे, कारण का ज्या पद्धतीने जेलमधून एक मोठी यंत्रणा, एक सिंडिकेट चालवलं जातं अशा अनेक बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत. आणि ते जर खरं असेल आणि एखादा गुन्हेगार एखाद्या जेलमध्ये बसून राज्यात सिंडिकेट चालवत असेल आणि चुकीची कामं करत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. आणि ह्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून हे सिंडिकेट बंद केलं पाहिजे. आणि जो कोणी गुन्हेगार आहे, जो जेलमध्ये आहे, तो जेलमध्ये एका कारणासाठीच त्याला ठेवलेला आहे आणि कोर्टाने ठेवलेला आहे. तर हा कोर्टाचाही अवमान आहे आणि ह्या राज्यातल्या सगळ्या यंत्रणेला मोठे प्रश्न पडतात की एखादा गुन्हेगार जर जेलमध्ये बसून यंत्रणा चालवत असेल तर हे सरकारचं आणि पोलिसांचंही अपयश आहे.
त्याच्यामुळे ह्याची एक इन्क्वायरी लावावी आणि जर ह्याच्यात तथ्य असेल तर तातडीने माननीय मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे या बीडच्या घटनेमध्ये, अशी मी मागणी त्यांना विनम्रपणे करते. हिंदी मराठी पुरा खतम आहे. नाही, माझं म्हणणं ह्याच्यात राजकारण आणण्याची गरजच नाही आहे. अहो, हत्या झाली आहे कुणाची तरी, हे विसरून कसं चालेल? कुणाच्या तरी घरातला कर्ता पुरुष गेलाय. कधी तुम्ही विचार केलाय देशमुख आणि मुंडे कुटुंब या दोन्ही केसेस, संतोष देशमुखची जी हत्या झाली आणि मुंडे कुटुंबात जी हत्या झाली, या 2 हत्या झालेल्या आहेत बीडला आणि या दोन्ही केसेसमध्ये लॉजिकल एंडला अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे देशमुख आणि मुंडे या दोन्ही हत्यांमध्ये सविस्तर त्याची मागणी आम्ही वारंवार करतोय. माझी विनम्र विनंती आहे होम मिनिस्टरांना, हा स्टेटचा सब्जेक्ट आहे. बजरंग अप्पा हे माननीय अमित भाई शहांनाही भेटले, पण लॉ अँड ऑर्डर हा स्टेट सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये आम्ही हा विषय जरी घेतला असेल तरी आमची अपेक्षा आहे की देशमुख आणि मुंडे कुटुंबाला माननीय मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या नात्याने न्याय द्यावा, की पुन्हा अशी गलिच्छ घटना कुणाच्याही घरात होणार नाही याची खबरदारी आणि जरा भीती ही तुम्ही सत्तेत असू द्या किंवा विरोधात ही बसली पाहिजे. आणि ही जी सगळं हे जे सिंडिकेट आहे ना, या सिंडिकेटला कुठेतरी चाप बसलाच पाहिजे आणि थांबलं पाहिजे. क्राईम हॅज टू गो डाऊन. कमी कसा होत नाही क्राईम? मी आजच सकाळी पुन्हा कमिशनर आणि पुन्हा कलेक्टर या दोघांशी बोललेले ह्याच मामल्यात, कारण का माझ्याही वाचण्यात ती बातमी आज सकाळी आली आणि त्याच्यामुळे प्रशासनाने मला शब्द दिला आहे की पुढच्या 2-4 दिवसात सगळी माहिती घेऊन काय कुणाला अजून कुणाच्या मागण्या झाल्यात, पैसे नाही दिले तो प्रोसेस सगळा लवकरात लवकर पूर्ण करून त्या कुटुंबाला न्याय मिळेल असा शब्द कलेक्टर आणि पुन्हा कमिशनर या दोघांनी मला दिला आहे. त्याच्यामुळे अजून एक आठवडाभर थांबूया. समजा आठवडाभरात त्यांना न्याय मिळाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पूर्ण ताकदीने त्यांच्यावर उभा राहील आणि पुण्यात आंदोलन करेल. हे खूप धक्कादायक आहे. खरं तर मी राज ठाकरेंचाही प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि ते जे खड्डे आहेत, मीही एक महिना 1.5 महिन्यापूर्वी नाशिकला गेले होते पक्षाच्या काही कामासाठी. त्याच्यामुळे नाशिकमध्ये जे काही चाललं आहे हे धक्कादायक आणि नुसतं कुंभमेळ्याचा प्रश्नच नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की कुठल्याही शहरामध्ये जर विकास होत असेल, एवढा मोठा निधी जात असेल तर त्याच्यामध्ये क्वालिटी ही का दिसत नाही? वारंवार खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा असं दुर्दैवी गोष्ट पुन्हा मला बोलायची वेळ आलेली आहे. त्यामुळे ह्याची इन्क्वायरी माननीय मुख्यमंत्र्यांचंही मी स्टेटमेंट पाहिलं. माझी विनंती राहील की मुख्यमंत्र्यांनी एक वेगळा काहीतरी फास्ट प्रोजेक्टसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये एक यंत्रणा ठेवलेली आहे, तर त्यांनी ह्या यंत्रणा कुंभमेळा होईलच हो, पण त्याच्याबरोबर करोडो रुपये जे आज नाशिकला जात आहेत ते कुठे जात आहेत मग पैसे? आणि कुंभमेळ्याची डेडलाईन का ठेवावी? नाशिककरांची डेडलाईन नको ठेवायला आपण. तिथे रोज लोक राहतात. कुंभमेळा होईल, वर्षभर चालेल वगैरे ती गोष्ट वेगळी, पण पैशाचं काय? आणि नाशिककरांचं काय? सगळं तुम्ही फक्त कुंभाला का क्रिएट करता? आज जगतोय ना नाशिककर, आणि किती लोक गमावलेत आपण, किती लोकांची हत्या आहे मला विचाराल तर या खड्ड्यांमुळे झाली. मला कसं माहिती असेल? ते एक वेगळ्या गटात, मी एका वेगळ्या पक्षात. मला नाही माहिती त्यांचं. आणि दुसरे काय घर में क्यों झाकू भैया मैं?
मला खरं माहिती नाही. एक मी सांगेन, मी प्रशांत किशोरांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध गेले 10-15 वर्षाचे आहेत. प्रशांत किशोर हे माझे चांगले व्यक्तिगत फ्रेंड आहे आणि मी अनेक वर्ष त्यांचं काम फार जवळून पाहिलं आहे. आमची मैत्रीही आहे आणि मी ती मैत्री कधी लपवलेली नाही. आणि कसं आहे, ते एक वेगळं प्रोफेशनल काम करतात आणि कुणाबरोबर त्यांनी काम करावं नाही करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार त्या गटाला प्रशांत किशोरांना घ्यायचं आहे नाही घ्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण प्रशांत किशोर हे कष्टाळू आहेत. अनेक वर्ष त्यांनी अनेक पक्षांबरोबर काम केले आहे. आत्ता अतिशय म्हणजे खूप मोठं युद्ध ते जिंकून आलेले आहेत बिहारमध्ये. एवढी मोठी यंत्रणा आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षांचा मतदारसंघ, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाच्या स्वतःच्या मतदारसंघात नुसतं निवडून आले नाहीत, त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाच्या स्वतःचा बूथ पण मायनस आहे असं तुमच्या वर्तमानपत्रात आणि डेटा सांगतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशांत किशोरांचं आपण कौतुकच केलं पाहिजे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांची सत्ता आहे, ज्यांचा अध्यक्ष तिथे, म्हणजे कसं आहे, हे बारामतीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमची सत्ता जेव्हा होती तेव्हा काटेच्या वाडीला बूथला मायनस असणं असं आहे. तसं जर झालं असतं तर मग आम्ही घरीच गेलो असतो. मी तरी म्हणजे जर काटेच्या वाडीला मी मायनस व्हायला लागले, जर आमची गल्ली टू दिल्ली सरकार आहे, म्हणजे काहीतरी मेजरली माझं चुकतंय ना. मी तर सोडूनच दिलं असतं सगळं. असं एवढं वाईट भयानक झालं असतं. I have not understood the question. मी मागच्या आठवड्यात मुंबईला आले होते ना, मागच्या शनिवारी का रविवारी मी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. त्याला एक आठवडा उलटला आहे आणि काही झालेलं नाही जीवला. बिचाऱ्या राणेसाहेबांच्या घराच्या बाहेर केवढा कचरा आहे जरा बघा. एवढे सिनियर नेते राज्याचे, त्यांच्या घराचे आणि सगळे जुहूवाले, सगळे जुहूचे रहिवासी बिचारे सगळे बाहेर लांबून लांबून लोक जुहू बीच बघायला येतात. त्यामुळे पूर्णपणे या यंत्रणेचं अपयश आहे. इतके वर्ष आम्हाला नावं ठेवून ठेवून आता त्यांचं काम, मग आम्ही बरे होतो ना. आमच्या वेळेस तरी जुहू बीच एवढा घाणेरडा नव्हता. पवार साहेब नो, लोकसभा नॉट मिस्टर पवार. No, our party is very clear. We are in the present form. We disagree with and we reject and disagree the present form of the FCRA bill. We are requesting the government to withdraw it, and if the government wants to have a dialogue with us about any bill, government should form a joint parliamentary committee. We can discuss it and then we can go forward. US Senate passes a bill for 100% tariff on India and China over Russian oil purchase. What do you say? We are completely shocked and disappointed. This is complete mismanagement. Tariff is something we've been going and talking about. We've been asking questions. Government has been totally silent on it. So we are in complete shock and we will ask questions on Monday in Parliament. Government will have to reply, not just to me, to the nation. देश को जवाब देना पड़ेगा. हर भारतीय पूछ रहा है कि टैरिफ में क्या है. Because all our lives are today connected, because India is no more an insulated economy anymore. If you want to be a global player, government is saying we are third or third in the world. You are not an insulated economy, so everything happens globally, affects India as well. And then what is our relationships with America? We had such a good relationship with America when Manmohan Singh ji was the Prime Minister. President Obama has called Prime Minister Manmohan Singh ji as one of the finest and the best, and his own guru and the best economist in the world. So ek taraf there is President Obama, who had such a wonderful relationship with Prime Minister Manmohan Singh ji, who he called his guru. Can you imagine American president calling our Indian Prime Minister his guru? How wonderful and proud we felt when that happened. And today that same
India today is in a challenging relationship with America. So it's very, very unfortunate, and it's a complete failure of the government. Like Uddhavji said that PM Modi doesn't have time to meet Gen Z, but he has time to meet traitors. He has, I mean, in a vibrant democracy, everybody has a right to say what they feel. So we have to respect Uddhavji's sentiments. Sir, you are going to, your party's MP is going to meet PM Modi on Monday. What is the issue? Officially last week, NCP SPs, 8 Lok Sabha MPs have requested the Honorable Prime Minister for time. Unfortunately, House has not been functioning in the last 3 weeks. All the challenges and the issues we see in our constituencies, in our state and in our country, we have not been able to express them rightfully on the floor of the House. There are so many issues that we are very, very concerned about. Hence, the NCP SP, 8 MPs officially seek time of the Honorable Prime Minister, and he's been very indulgent and kind, and he's given all 8 of us time on Monday in the Prime Minister's office in Parliament House at 11 a.m. एकनाथ शिंदे प्रधानमंत्री जी से मिले, जिस पर उद्धव ठाकरे जी ने कहा कि कोर्ट में सुनवाई शुरू है और ऐसे समय में दोनों की मुलाकात होना मतलब प्रधानमंत्री एक धमकीवाला संदेश किसी को देना चाहते हैं। आप इस मीटिंग को या मुलाकात को कैसे देखते हैं? देखिए, संदेश तो पहले भी हमें मिल चुका है, मिले या ना मिले। आपको याद होगा जिस तरह से हमारी पार्टी, चलो ठीक है, हमें तो अलग छोड़ दीजिए, आदरणीय पवार साहब तो एनसीपी के फाउंडर है ना, जिस तरह से कॉन्स्टिट्यूशन की धज्जियाँ उड़ाई गई हमारे और पवार साहब को पार्टी से निकाल दिया गया, ये शायद आप लोग भूल गए लेकिन मैं नहीं भूल गया। जिस गलत तरीके से, गैर संविधानिक पद्धति से आदरणीय पवार साहब जो फाउंडर मेंबर है, कॉन्स्टिट्यूशन का पूरा चीर फाड़ के इन्होंने जिस तरह से गलत पद्धति से पवार साहब को निकाला था। हम तो इलेक्शन कमीशन में गए थे, हमको कहाँ न्याय मिला, उद्धव जी को क्या न्याय मिला? 8 सुनवाइयाँ हुई, इसलिए हम लोग सब कोर्ट में गए। और जो अन्याय उद्धव जी पे हुआ है आदरणीय पवार साहब, मैं मेरी बात ही नहीं कर रही हूँ, मेरी सिर्फ मांग है कि पार्टी आदरणीय पवार साहब की है, उनको हक से उनकी पार्टी उनको मिलनी चाहिए, उनके बाद उनको जो करना है उनकी मर्जी। What rightfully belongs to that person should be given to that person, उसका अधिकार है, हक है। आप ऐसे गलत तरीके से किसी का भी हक छीन नहीं सकते। आज उद्धव जी का और पवार साहब का हक छीना है, कल आपका छीन सकते। ये तो शुरुआत है। और आप सबको पता है, जो मैं पहले बहुत बार बोल चुकी हूँ, कि हु इज़ द फाउंडर ऑफ शिवसेना इज आदरणीय बाला साहब ठाकरे। और बाला साहब ठाकरे जब थे तो बाला साहब ने खुद उनका उत्तराधिकारी उद्धव जी को चुना था। उद्धव जी वॉज चोजन बाय ऑनरेबल बाला साहब ठाकरे जी एज हिज सक्सेशन प्लान। ही हैड अनाउंस्ड इट, सो इट इज ऑब्वियस that Shiv Sena belongs only and only to Uddhav Bala Saheb Thackeray. Then look at the dignity and the class which was shown by so many other people. Look at what Raj Thackeray ji did. He had a disagreement, he formed his own party. इस देश में खुद की पार्टी बना लो आप। Many people have done it, they could have done it. अरे तृणमूल को भी तोड़ा, भी उन्होंने अलग गढ़ बना दिया। बट ऐसा कि नाराज़ी उद्धव जी पे और शरद पवार जी पे, जो कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से दोनों एनसीपी और शिवसेना, एनसीपी बिलोंग्स टू शरद पवार बिकॉज ही इज द फाउंडर मेंबर। आई एम मेकिंग अ लीगल पॉइंट, आई एम नॉट मेकिंग अ पॉलिटिकल पॉइंट। पॉलिटिकल तो बनता रहेगा, वो तो इलेक्शंस में हार जीत होती है सबकी, कौन सी बड़ी बात नहीं है। बट लीगली शिवसेना बिलोंग्स, द पार्टी बिलोंग्स टू उद्धव बाला साहेब ठाकरे, एंड एनसीपी founder member president illegally removed, that party also belongs to Sharad Pawar. After that, what Sharad Pawar wants to do is for him to decide, but today it belongs to him and is illegally taken away from him. मोहन भागवत ने भी दिल्ली से मुलाकात की और उनके प्रोटेस्ट का समर्थन किया। एक तरीके से उन्होंने कहा कि उनके मुद्दे सही थे और जो लाठीचार्ज हुआ वो गलत था। उनके स्टेटमेंट को कैसे? नहीं, मैं उसका स्वागत करती हूँ। मैंने पहले भी कहा कि उन्होंने जो कहा उसका मैं तहे दिल से स्वागत करती हूँ। यही तो हम भी कह रहे हैं
हे माझं हाँ हाँ हिंदी में जवाब दे दूंगी. कांग्रेस ने सुनेत्रा पवार जी को ढूंढे हुए कहा था, जिसको लेकर एनसीपी और कांग्रेस आमने सामने आ गई थी. क्या उनके स्टेटमेंट को आप कैसे देखती हैं? ये बहुत खेदजनक है. मैंने खुद कांग्रेस लीडरशिप से बात की. जिस दिन मैंने ये टीवी पे देखा, मेरी खुद कांग्रेस लीडरशिप से बात हुई. कांग्रेस लीडरशिप दिल्ली में देश का सामान देखते, उनको कुछ पता नहीं था. लेकिन मैं कांग्रेस पार्टी के तहे दिल से आभारी हूँ कि जब मैंने फ़ोन करके बताया कि ऐसे ऐसे कहा गया, उन्होंने तुरंत एक्शन लिया. उसके बाद एक ट्वीट भी कांग्रेस पार्टी का आया है कि ऐसा कहना गलत है. तो कांग्रेस ने वो ट्वीट किया हुआ है. इसलिए मैं मेन कांग्रेस पार्टी के तहे दिल से आभारी हूँ. और मैं महाराष्ट्र की कांग्रेस की बड़ी विनम्रता से रिपीट कर रही हूँ, मैं महाराष्ट्र कांग्रेस को बड़ी विनम्रता से कह रही हूँ कि ज़रूर आपके मतभेद हो सकते हैं, लेकिन किसी भी महिला या किसी वरिष्ठ नेता के बारे में हम सब ने बोलते हुए थोड़ा सोचना चाहिए. ठीक है, मतभेद जो ज़रूर हो सकते हैं, लेकिन मनभेद नहीं हो सकते. और यही संस्कार हम सब, अरे हमें कांग्रेस पार्टी ने जो संस्कार दिए इस देश में, पंडित जी हो, इंदिरा जी हो, राजीव जी हो, हमारे वरिष्ठ नेता जिनको हम गुरु मानते हैं, यशवंतराव चौहान जी हो, उन्होंने तो हम पे संस्कार किया. उन्हीं संस्कारों के चौखट में हम सब ने बोलना चाहिए. भाजपा ने किसी भी प्रकार का समर्थन विमेन रिजर्वेशन बिल एफसीआरए या डिलिमिटेशन में मांगा है क्या आपको? नहीं, हमसे एनसीपी एसपी से आज तक भारतीय जनता पार्टी या उनके एलाइज, एनडीए बोलिए, एनडीए ने किसी के बिल के बारे में मेरे से चर्चा नहीं हुई. ज़रूर हमारी इंडिया अलायंस की जो सुबह 10 बजे मीटिंग होती है, उसमें खड़गे जी और जयराम रमेश जी के साथ हमारी सपा होती है. सारे हमारे इंडिया अलायंस के हम मित्र पक्ष होते हैं. रोज़ 10 बजे हमारी चर्चा होती है. और एफसीआरए बिल पे जो बिल आया हुआ है, उस पे मैं कहना चाहती हूँ कि एनसीपी एसपी इसका विरोध करेगी. इसलिए मेरी बड़ी विनम्रता से उनको मांग है कि ये बिल आप एक जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी इधर वापस ले लीजिए, और अगर आपको बिल वापस नहीं लेना है तो आप उसको जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी में भेजें और चर्चा हो उस पर. सिर्फ बिल लादने से कुछ नहीं होगा, उनको जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी करनी ही चाहिए. यही एक सशक्त लोकतंत्र के को आगे बढ़ा ले जा सकता है. मैम, आने वाले सोमवार को पीएम मोदी से आप लोगों की मुलाकात है. आप लोगों की मुलाकात में क्या मतलब है? पीएम अब तक जिन लोगों से मिल रहे हैं, जो बिल सामने आने वाले हैं, उसको लेकर समर्थन मांगने को लेकर कि खास नहीं, मुझे नहीं पता. आज तक जो पीएम साहब की जो मीटिंग्स हुई, अंदर क्या चर्चा होती है वो मुझे नहीं पता होती. वो एमपीज और आपने मुलाकात करने वाली है. एनसीपी एसपी के 8 लोकसभा के जो एमपीज है, सांसद है, हमने ऑफिशियली माननीय प्रधानमंत्री जी की वक्त मांगा है. 11 बजे ऑफिशियली, सूरज जब ऊपर होगा तो दिन दहाड़े हम लोग ऑफिशियली उनको मिल रहे हैं. 8 लोगों को 11 बजे पार्लियामेंट बिल्डिंग में, उनका जो पीएमओ है उसमें, उनका ये भी पीएम साहब का बड़ापन है कि उन्होंने हम 8 लोगों को तुरंत टाइम दे दिया है, क्योंकि 3 हफ्ते से हाउस नहीं चल रहा है. बहुत सारे ऐसे प्रश्न हैं जो महाराष्ट्र की तरफ से हम बोलना चाहते हैं हाउस में, और उसका जवाब चाहते हैं, न्याय चाहते हैं. तो माननीय प्रधानमंत्री की तरफ, वो सिर्फ इंडिया के प्रधानमंत्री नहीं है, इस देश के प्रधानमंत्री है. तो इस देश के प्रधानमंत्री जी को मिलने एनसीपी एसपी के 8 लोग जा रहे हैं. सेक्शन के एमपीज भी जो है कल मिलकर आए हैं और मंडे को आपके एमपीज जाने वाले हैं. दोनों में अंतर है. उनको नाश्ते पे प्रधानमंत्री जी ने बुलाया है, हमें नहीं बुलाया था. हम खुद से जा रहे हैं राज्य के प्रश्नों को लेकर. दोनों में बहुत अंतर है. मैम, आने वाले बिल्स पे अगर पीएम ने आपकी पार्टी से समर्थन मांगे तो अगर बारिश बाहर आई तो आप छाता लेंगे कि रेनकोट? देश के प्रधानमंत्री को मिलने जा रही हूँ, मैं थोड़ा किंतु परंतु करूँगी भैया, नहीं होता. ये बहुत जिम्मेदारी की काम होती है. और मेरे ख्याल से हम सब ने उस पोस्ट का, हमेशा एक प्रधानमंत्री है उसका, हमें उस पोस्ट के बारे में हमेशा आदर होना चाहिए. और हम सांसद उनको मिलने जा रहे हैं, वो अकाद पॉलिसी के लिए जा रहे हैं ना. आप लोग आजकल क्या हो गया है, कोई किसी से मिलता है तो वो गॉसिप हो गया है. दुर्भाग्य की बात है कि हमारे पॉलिसी मेकिंग को कोई सीरियस नहीं ले रहा है. बहुत बहुत दुर्भाग्य है, और मेरे जैसे सांसदों को बहुत दुख होता है. सही झारखंड में जेपीएससी पेपर लीक मामले
स्टूडेंट्स लगातार प्रोटेस्ट कर रहे हैं लेकिन सरकार ने उसका कोई जवाब नहीं आ रहा है। नहीं, उसकी इंक्वायरी मैंने माननीय मुख्यमंत्री झारखंड का स्टेटमेंट आप ही के चैनल पे देखा था। उन्होंने कोई इंक्वायरी लगाई है ऐसे उन्होंने आपके चैनल पे कहा, लेकिन हम सब भी उसकी फॉलोअप कर रहे हैं। जो जंतर मंतर में दिल्ली में हुआ वो देश में कहीं ना हो। हमारे बच्चों ने पढ़ाई है, उनके हंसने खेलने कूदने के दिन है, पढ़ाई करने के दिन है। हमारे बच्चों ने अगर आंदोलन किया तो हम सब फेल हो गए ना पेरेंट्स, तो हमको बहुत दुख होता है ये सब देख के। 15,000 करोड़ का बजट दिया गया था, लेकिन जो साधु संत उसमें रहे वही उस तैयारी से खुश नहीं नजर आ रहे हैं। वो नहीं भैया, मुझे पता कौन खुश है पता नहीं। मुझे इतना पता है कि आज नासिक के सारों रास्ते में गड्ढे ज़्यादा, रास्ता कम है, उतना मैं जानती हूँ। किसको क्या लगता है वो नहीं पता मुझे। लेकिन हे जे काँग्रेस पक्ष एक असताना राष्ट्रीय अध्यक्षाची निवड नेमकी तुम्ही कशी ठरवता? कारण उत्तरेत असं आहे की काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी ते राष्ट्रवादी आहे त्यांच्या अध्यक्षांना प्रत्येक जण कशी राबवली अनुसंधान नोटीस आले अनेक गंभीर प्रश्न इलेक्शन कमिशनला त्यात उपस्थित केलेले आहेत. तुमच्या बाबतीत तुमचा विषय एक असताना कधी असं झालं होतं का? आणि कधी अशी नोटीस आली होती का? आणि त्यावेळेस तुम्ही जी यंत्रणा राबवली किंवा ती प्रक्रिया राबवली ती नेमकी कशी होती? एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक असताना आदरणीय पवारसाहेबच राष्ट्रीय अध्यक्ष होते. नंतर 23मध्ये जी घटना झाली त्याच्यात पक्षाचं विभाजन झालं तरी पहिले 5 दिवस आदरणीय पवारसाहेबच अध्यक्ष होते. दादाचं स्टेटमेंट आहे त्याच्यात. त्याच्यानंतर मला असं वाटतं जेव्हा इलेक्शन कमिशनची केस सुरू झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार येथे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी बदलला आणि त्याचं काय प्रोसेस फॉलो केला आहे ते त्यांनी केलं असेल. पुढे काय झालं हे मला माहितीच नाही. त्याचं कारण आता त्यांच्या गटाने कुणाला राष्ट्रीय अध्यक्ष करायचं नाही करायचं, काय करायचं, प्रोसेस फॉलो केलं नाही फॉलो केलं, इट्स नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. ती माझी काही जबाबदारी नाही आहे. ज्यांचा गट आहे ते बघून घेतील. नाही, प्रक्रिया त्यांनी केली आहे का नाही त्याचा म्हणजे जे तुमच्याकडे वाचते मला माहिती नाही, कारण का मी त्या गटात नाही आहे. पण जी नोटीस आली आहे त्याच्यात जे प्रश्न आलेत आणि ती नोटीस तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात मी पाहिली. मी तर काही नोटीस पाहिलेली नाही, कारण का ती मला आलेली नाही. त्याच्यामुळे ज्यांना आली आहे ती जी नोटीस ती वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर आली. त्याच्यामध्ये प्रोसेस फॉलो केला नाही असं मी म्हणत नाही आहे, असं भारताचं इलेक्शन कमिशन म्हणते. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी मी भारताच्या इलेक्शन कमिशनला विचारला पाहिजे की प्रोसेस फॉलो केली का नाही. आणि जर इलेक्शन कमिशनला प्रश्नचिन्ह वाटत असेल तर अर्थातच हे चिंताजनक असेल. जर या सगळ्यात तथ्य असेल तर म्हणजे इलेक्शन कमिशनच्या चष्म्यातून पाहिलं तर ते अयोग्य झालेलं दिसतंय असं इलेक्शन कमिशनच्या चष्म्यातून पाहिलं तर दिसतं. तो त्यांच्या गटाचा अंतर्गत प्रश्न आहे ना. कोणी नेतृत्व करावं नाही करावं, दुसरे के घर में क्यों झाकना है यार. त्यांचं बघू दे ना. या राज्याच्या समोर केवढी मोठी आव्हानं आहेत मला सांगा. दुष्काळाचं, काही ठिकाणी अतिवृष्टीचं, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नीटची परीक्षा, काही प्रॉब्लेम्स कमी आहेत या देशात. आता त्यांच्या गटामध्ये काय चाललं आहे ते बघून घेतील ना. आपण कशाला आपल्या देशाच्या राज्यासमोर एवढे आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, मोठा करायचा आहे, महाराष्ट्राची सेवा करायची, देशाची सेवा करायची, आम्ही त्याच्यात व्यस्त आहोत. 1999 पक्षाची स्थापना झाली. अध्यक्ष शरद पवारांनी जुगलबंद केला. असं म्हणताय अजित पवारांवर माझं प्रेम होतं म्हणून साहेबांना सोडून अजित पवारांसोबत आलो. काय वाटतं तुम्हाला एवढ्या वर्षाचं त्यांचं पक्षाची? मी तुम्हाला सांगू मला काही वाटतच नाही आजकाल. इतना धोका खाया और इतना मार लाईफ में खाया ना इमोशनली की आता काय वाटतच नाही. काय आश्चर्यही वाटत नाही. गाडीचा ॲक्सिडेंट एकदा झाला वाईट वाटतं, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा. आणि मी अपेक्षा करणंच सोडून दिले लोकांकडून. आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, दुसऱ्याकडून कशाला अपेक्षा करायची. भुजबळ साहेब त्यांचं कुटुंब जेव्हा होतं मी आर्थर रोड जेल कधी पाहिला? आधी गाडीतूनच पाहायची, नंतर आत जाऊन पाहिला ना. तेव्हा मी नाही कोणाला घाबरले. एक तर मी घाबरत पण नाही, कारण का आपण काय कुणाला कशालाच निंदे नाही, आपल्याला कसली भीती. आर्थर रोड जेल मी कुणामुळे पाहिला. पण त्यांना जर आमच्यावरचं प्रेम कमी झालं असेल तर त्याच्यात मला काय वाटत नाही. माझं त्यांच्यावर प्रेम तेवढंच आहे. सुप्रिया सुळे's मिडल नेम इज कन्सिस्टन्सी. माझं काय प्रेम कमी जास्त होत नाही. एकदा प्रेम केलं ना की दिलदार आयुष्यभर करायचं असतं, असं नसतं कमी जास्त कमरे. काही वेळा काय असतं माहिती आहे, तुम्हाला एक शेर सांगते जो मी दिल्लीत मागच्या आठवड्यातच शिकले. कुछ तो मजबूरियाँ रही होंगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता. आता कुणाची काय मजबुरी आहे मला माहिती नाही.
आता पुढच्या आठवड्यासाठी ना अजून शेअर आहे तो पुढच्या आठवड्यात. नाही, नवी मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये हा मराठी ट्रान्सलेट करूया का आपण? तर ते त्या चॅट जीपीटीला सांग बाबा 2 मिनिटात करून देईल. नाही, नवी मुंबईमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे स्थानिक मुद्द्यांना घेऊन. याकडे कसं बघता? हे प्रशासनामध्ये गडबड आहे हे दिसतंच आहे ना सातत्याने. म्हणजे ऑब्व्हियसली एफिशियन्सीचे काहीतरी प्रॉब्लेम्स राज्यात चालले आहेत. तुमच्याच चॅनलमध्ये दाखवलं की शिंदे साहेब त्यांच्या 4 मंत्र्यांवर काम चांगलं नाही करत म्हणून नाराज आहेत. मग अर्थातच प्रशासनामध्ये महाराष्ट्रामध्ये खरंच नक्की काय चाललं आहे, अर्धा वेळ तर कोण कुठल्या पक्षात आहे हे बघण्यातच जातो. कुणाचं अलायन्स कुठे काय हे ते. आणि आमचा दुर्दैवाने मी निवडून आले बारामती लोकसभा मतदारसंघात आणि पक्षात काम करण्यासाठी. ह्यांच्या सगळ्या कृतींमुळे माझा अर्धा वेळ सुप्रीम कोर्टात जातो. काय करणार? आपण राजकारणात कशासाठी आलो? मी काय वकील बनायचे असते तर वकिली शिकले असते ना. ते दुर्दैव आहे की आज महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण जास्त सुप्रीम कोर्टात चालतं आणि कमी ग्राउंडवर. हे खूप दुर्दैव आहे. नाही, शेवटचा प्रश्न. मुंबई लोकल ट्रेनमध्ये जे आहे ते आता ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे महिलांना असो की पुरुषांना फार धोक्यात झालंय. नवनवीन केसेस ज्या आहेत त्या समोर येत आहेत. लाईफलाईन मानली जाणारी मुंबई लोकल ट्रेन आता तेवढी सुरक्षित राहिली आहे का? हा लोकल ट्रेनचा विषय नाही, हा सगळीकडेच झालेला आहे. म्हणजे क्राईम हा महाराष्ट्रात वाढलाय का तो हो. आणि मी खूप जड अंतःकरणाने हे म्हणते की सगळ्यात पुढे आमचं पुणे आहे. हे मी म्हणत नाही आहे, अमित भाई शानचा होम मिनिस्ट्रीचा केंद्र सरकारचा रिपोर्ट म्हणतो की देशात सगळ्यात राज्यात सगळ्यात 1 नंबर क्राईम पुण्यामध्ये. तर क्राईम वाढतो आहे ही चिंताजनक आहे. त्याच्यानंतर बीडमधून एक मोठं सिंडिकेट चालतं, ही एक मोठी बातमी येते. म्हणजे सगळं जे नवीन कल्चर येतं आहे त्या वर्दीच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्या वर्दीची भीतीच राहिली नाही हो. हे दुर्दैव आहे आणि अपयश आहे समाजाचं पण आणि सरकारचं. नाही, गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी घ्यावीच लागेल. अनेक वेळा मी रोज असते. अनेक तुम्ही मला सांगताय अहो रोज एवढा पाऊस येतो. आम्ही आता गेट बदलून जायला लागलो. पोर्चच नाही आमच्या त्या नवीन बिल्डिंगमध्ये. त्याच्यामुळे आम्हाला असं लपून छपून साईडनी नाही तर पूर्ण भिजून जायला होतं पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे खूप ही एवढी मोठी नवीन बिल्डिंग झाली. पण नुसते खासदार नाही, सगळ्या स्टाफला पण तो प्रॉब्लेम येतो ना. सगळे बिचारे एवढं त्या मेट्रोनी बसनी पारल्या, आम्ही तरी गाडीनी जातो. सगळ्या स्टाफचा विचार करा तुम्ही, खासदारांचाच का विचार करताय? हजारो लोक त्या महिला घरून डब्बा करून मेट्रोनी गाडी करून बाहेर फ्रिस्किंग करून. आम्हाला तरी चेकिंग नसतं पण स्टाफला रोज चेकिंग असतं ना पार्लमेंटमध्ये येताना. ती छत्री धरू का तो वारा का भिजू आणि दिवसभर ते AC मध्ये बसायला लागलं कुडकुडत त्यांना बिचारांना सगळे ओले कपडे घालून. काय करतील बिचारे. थँक्यू. चला झाला. नाही पुढच्या सॅटर्डेला नवीन. नहीं नहीं बहुत बढ़िया है बहुत.